आतापर्यंत जी आपल्याकडे माहिती आहे ते प्रेस नोट आणि लेटर आलेलं आहे आपल्याला लाच प्रतिबंधक विभागाकडनं. त्यांच्या मार्फत आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या अनुषंगाने आपल्या एक लिपिकाला त्यांनी रंगेहाथ अटक केलेली आहे. यामध्ये अजून माहिती घेतल्यावर ते 24 तासाचे पुढे अटक झाल्यानंतर आपण त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर डिसिप्लिनरी इन्क्वायरी बसवलेली आहे. त्याचे दोषपत्र त्यांचं एकूण त्यांच्यापुढे प्रलंबित कामाचे तपास करून आपण दोषरूप बजावणार आहोत. यासोबतच डिपार्टमेंटचे जे एएमसी आहे आणि डीएमसी आहे त्यांच्याकडनं पण या बाबतीतला खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि जे खुलासा येईल त्या अनुषंगाने पुढची कारवाई केली जाईल. सर्वात मोठी याच्यामध्ये जी एक उपाययोजना आपण केडीएमसी प्रशासन म्हणून करण्याचा नियोजन करतोय ती की ऑल सर्व्हिसेस आपण ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू, जेणेकरून हा जो इंटरफेस आहे तोच राहणार नाही. यावर्षी आपले 118 सर्व्हिसेस जे आहेत ते आपण राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट खाली अधिसूचित केलेले आहे. यापैकी 32 जे आहे ते टोटली ऑनलाईन आहे आणि उर्वरित जे आहे ते पार्टली ऑनलाईन आहे. या वर्षांती ते ऑल सर्व्हिसेस आमच्या ऍप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपण पूर्णपणे ऑनलाईन करण्याचं नियोजन करतोय. ऑलरेडी आपल्या केडीएमसी मध्ये ई ऑफिस प्रणाली जवळपास 1.5 वर्षापासून आपण कार्यान्वित केलेली आहे. आता मंत्र्याला पाठवायचं जे टपाल आहे ते पण आपण ऑनलाईन पद्धतीनेच डिस्पॅच करणार आहोत. एकंदरीत टेक्नॉलॉजीचा वापर करून कुठल्या लेवलला कुठल्याही गोष्ट प्रलंबित राहणार नाही याच्यासाठी आपण दक्षता घेतोय, जेणेकरून असे प्रकार घडणार नाही.